काय झालं की गेल्या 2023, 24 आणि 25, 26 या वर्षामध्ये जवळजवळ 20 ते 30 लाख लिटर दिवसाला प्रतिदिन दूध पुरवठा गोकुळ दूध संघाला 410 संस्थांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. खऱ्या अर्थानं ह्या दूध संघाला 20 लाख लिटर दूध संकलन जे करायचं उद्दिष्ट होतं ते आमच्या 410 संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ आमचा त्यात खारीचा वाटा आहे. असं असताना खऱ्या अर्थानं ह्या संस्था टिकल्या पाहिजेत. आज कलम 97ची मी इथं संविधानाच्याही आलो आहे की कलम 97च्या माध्यमातून एखादी संस्था उभा करायचं आणि त्याला खेडोपाडी जाऊन सहकारी संस्थांचं जाळं उभा करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच खऱ्या अर्थानं मालगावे आणि प्रशासक मंडळ याला पायबंद घालतं आणि पायमल्ली करतं असं माझं मत आहे. कारण संस्था मोडायचं काम ह्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. खऱ्या अर्थानं परवा कोर्टाचा सुद्धा हे झाला की ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थांची जी तपासणी आहे ही कायदेशीररित्या आणि निसर्ग मूल्यांना तत्वांना बाळगून ही झाली पाहिजे असंच कोर्टाचं मत आहे. त्या कोर्टाच्या हिअरिंगला मनोज पाटील नावाचे त्यांचे वकीलसुद्धा आपल्या गोकुळचे होते. त्यांनीसुद्धा हे मान्य केलं आहे. असं असताना देखील कलम 25, 26, 28, 29 आणि 35 या कलमाचा वापर करून चुकीच्या पद्धतीनं आणि कायदेशीर परवा 10 जुलैला जी मिटिंग झाली ह्याची त्या मिटिंगलासुद्धा इथल्या कायदेशीर गोकुळच्या आपल्या कायदेशीर वकिलांनी सुद्धा सांगितलं आहे की अशा प्रकारच्या नोटीस आपल्याला काढता येणार नाहीत. हे चुकीचं आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाला तो अधिकार नाही आणि अधिकार नसताना तुम्ही आमच्या नोटिसा आम्हाला काढल्यात आणि त्या नोटिसा रद्द कराव्या ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. राजकीय आहे का एवढं जर प्रशासक म्हणाले ती गरज असेल तर याच्यामधून राजकीय आहे का त्यांच्या मनाला वाटलं म्हणून नाही राजकीय आहे आणि ती नावं तुम्हाला माहितीच आहेत कोण आहेत ते आणि ही 410 संस्था त्यांना खरोखर मताच्या रूपाने 100% उत्तर देतील. 90 दिवसांच्या आतच तुम्हाला नाही 90 दिवसाच्या आत दिला असं तुम्ही म्हणताय. त्यात एक मी आता हे काढतो. आता मी माहिती आणली. आता इथं गवराई दूध संस्था आहे मलकापूर शाहूवाडीची. त्यांना काय दिले पहिली अट काय की संस्थेत होणं 3 महिने 50 दिवस पुरवठा करणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी 1/2/2022 ते 30/4/2022मध्ये प्रतिदिन 179 लिटर दूध संकलन केलं आहे. अशा सगळ्या संस्था आहेत आपल्याकडे. दुसरी गोष्ट तिने काय सांगितले तुमची काय संस्थांना एकत्र तर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता निवेदन देखील त्यांना काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? पुढची आमचं मत आहे का की हा राजकीय हेतूने आणि प्रेशरने हा सगळा हे चालू आहे. खऱ्या अर्थानं ह्या संस्था मतदानाला पात्र आहेत. आम्ही 100% आहे कारण आमचं इथं दूध आहे आणि जर पात्र असतील मतदानापासून आम्हाला हे बाजूला करण्याचा हे षडयंत्र आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या नोटिसा रद्द कराव्यात हीच आमची मागणी आहे. कागदोपत्री या दूध संस्थाचं दूध दिसतं सगळं 100%. पण एवढ्या संस्था अपात्र करून हे कुठल्या तरी दुसऱ्या संस्थेला जोडायचा डाव दिसतोय तुमचा की बाबा गोकुळपासून तुटल्या नाही आमचे काय त्यात आपल्या गोकुळचा जो JR आहे त्यामध्ये असं नोंद आहे की ज्या संस्था दूध संघाशी घातक म्हणजे चुकीचा हे का आबरू नुकसान करत असतील, भेसळ करत असतील, दुसरीकडे दूध घालत असतील अशा दूध संस्थांना किंवा आपल्या दूध कारवाई करण्यात यावी. असे आमचे 410 पैकी एकही संस्था नाही की भेसळ आहे किंवा आम्ही आबरू. उलट जिनी माहिती दिली किंवा माहिती इथं मागवण्याचा अर्ज केला आहे महादेव दूध संस्था वडक्षवाले त्यांच्यावर ह्यांचा आपला हे गुन्हा दाखल आहे की हिने आबरू नुकसानीच्या गोकुळच्या संदर्भात हे केलं. त्यांचा करायला पाहिजे 400 हे त्यांचा म्हणजे सभासद रद्द करावेत. आमच्या 410 संस्थेचं करायची काही गरज नाही. संस्था तुटू देत गोकुळपासून दुसऱ्याकडे जाऊ देत असं कोणाचा हा अमूलचा आहे ना पाठिंबा अमूल वाडावासींची भूमिका आहे 100%. आम्ही गोकुळचा सभासद आहे. आम्ही गोकुळ तिगावं कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ वाडावं ही आमची भूमिका खऱ्या अर्थानं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.